हॅलो, नमस्ते. कसे आहात? मस्त ना? हां, मी पण छान आहे. आपले एक सबस्क्रायबर म्हणतात, अहो मॅडम, मी माझे मुलासाठी एक मुलगी बघितली आहे, अरेंज्ड मॅरेज आहे, काय करायचं? करू का? अहो, काय हरकत आहे? एवढं का घाबरता? मी कालच एक व्हिडिओ केला होता, बघा पाहिजे ते. सगळ्या मुली काही सोनम, सिया आणि मुस्कान नसतात म्हणून. अजून खूप चांगल्या मुली आहेत आपल्याकडे. फक्त पण तुम्ही काळजी घ्या हवी ते, तुम्हाला असं वाटते म्हणून. नीट चौकशी करा. आता नीट चौकशी करताना तुम्ही म्हणाल, अहो त्या गावात आमचं कोणी नाहीये. आधी कोणाकडनं तर लग्न ठरले हे बघा. मध्यस्थी माणूस असला की त्याला विचारा, पण सगळं त्याच्यावर अवलंबूनही राहू नका. तुमचे कोणतरी माणसाकडनं तुम्ही सगळी एन्क्वायरी करून घ्या. ते तुम्हाला कोणी भेटलं नाही तर आत्ता का नाही प्रायव्हेट डिटेक्टिव्ह सुद्धा भेटतात. त्यामुळे त्यांच्याकडनं मुलीचं बॅकग्राऊंड वगैरे सगळं नीट जरा एन्क्वायरी करा. का म्हणजे तुम्ही म्हणता तसं, तुम्ही म्हणता आम्ही सरळ साधी माणसं, आमचे घरात असं काही दारू म्हणा किंवा काही असलं काही कोणी घेत नाहीये, सिगरेट म्हणा तसं. पण हल्ली मी बघतो बरेच ठिकाणी, म्हणाले पुण्यातले आहेत ते, त्यामुळे बरेच ठिकाणी मुली चक्क हे सगळं करताना मला दिसतात. म्हणून मला भीती वाटते, हे त्यांचं म्हणणं आहे. ओके, तुम्हाला तशी मुलगी नको, हे तुमचं मत आहे. आपण प्रत्येकाचे मताला रेस्पेक्ट देतो आणि योग्य आहे तर. मी तुमचे तिथे असले तरी मी असं म्हटलं असतं. त्यामुळे तुम्ही काय करा, प्रायव्हेट डिटेक्टिव्ह नेमा. 4 पैसे जातील, हरकत नाही, पण पुढे काही तुम्ही फसले जाणार नाही. आता सियाच्या वेळी पण काय झालं, केतन अग्रवालचे वडिलांनी खरं एटलिस्ट प्रायव्हेट डिटेक्टिव्ह तरी लावून जरासं एन्क्वायरी करायला पाहिजे होते. आणि त्यांच्याकडे तर काही पैशाला कमी नव्हतं, काहीही नव्हतं. त्यामुळे एवढं घाबरून जाऊ नका. आणि एवढं सगळं काही घडलं तरी मला नाही वाटत सगळे आता ह्याच्या पुढे लव्ह मॅरेज, बरेच लोक म्हणतात ह्याच्या पुढे अरेंज मॅरेज हे नसणारच, सगळीकडे लव्ह मॅरेज असणार. का म्हणजे फॉरेन कंट्रीजमध्ये तसंच असते बघा. तिथे काय फॉरेन कशाला, आपल्या इंडियात मेघालयाला जावा तुम्ही. मेघालयमध्ये तुम्हाला कुठेही अरेंज्ड मॅरेज दिसणार नाही. तिथे लव्ह मॅरेज असतात, अरेंज्ड मॅरेज नाहीयेत. मुलं आणि मुली हेच त्यांचं स्वतःचं लग्न ठरवतात. एका दृष्टीनं हे चांगलं पण आहे. हे बघा, आयुष्यभर काढायचं आहे त्यांना, मग त्यांचं ते ठरवलेलं काय वाईट आहे? म्हणून आपण काही फार लांब फॉरेन कंट्रीला जायला पाहिजे असं नाहीये. आपले देशात मेघालयाला जावा तुम्ही, तिथे बोला लोकल लोकांशी, ते बोलतील, सांगतील. खूप चांगली माणसं आहेत. का म्हणजे मी गेलेले आहे. आता पण आम्हाला मे महिन्यात जायचं होतं, पण काही कारणानं जाता आलं नाही. बघू आता गणपतीच्या वेळी किंवा पुढे जरा पाऊस कमी झाल्यावर जाणार. का म्हणजे तिथे पाऊस जास्त पडतो म्हणून. तिथे सुद्धा कुठेच अरेंज मॅरेज नाहीयेत आणि त्यांच्याकडे डायव्होर्स रेट पण नियरली नील आहे. नियरली नील मी का म्हणते, म्हणजे कुठेतरी एकाच झालेला असेल. त्यामुळे माझ्याशी बोललेल्या माणसांना तसंच सांगितलं, नियरली नील आहे. मी नील म्हणतो म्हणजे कुठे कोणाचं जमलं नाही, वेगळं झाले असले तर नको, म्हणून मी
नियरली म्हणतो, नाही तर आमच्याकडे डायव्होर्सचं प्रमाण नाहीये म्हणाला. का म्हणजे त्यांचं ते ठरवलेलं असते. पण अजूनही मला वाटते आपल्याकडे अजूनही कसं पत्रिका बघणं, दोन्ही घर बघणं म्हणजे पदर जुळवणं म्हणतात, हे सगळं आहे अजूनही बरेच ठिकाणी. त्यामुळे सगळीकडे काही म्हणजे काही लोकांना वाटते का नाही ह्याच्या पुढे अरेंज्ड मॅरेज हे कुठेही आपल्याला दिसणार नाही. त्यांचं ती बघतील, त्यांचं ती लग्न करतील, असं काही होईल 100% असं प्रमाण वाढेल. आणि ऑलरेडी वाढलेलं आहे. ह्याला कारण पण आहे. मुली पण बाहेर पडायला लागलेल्या आहेत. पूर्वी मुली काही बाहेर जात नव्हत्या. आता मुली मुला एकत्र काम करतात, भेटतात, त्यामुळे त्यांच्या ओळखी होतात, एकमेकांच्या पसंती होतात आणि चांगली गोष्ट आहे ही. त्यामुळे आता तुम्ही बघितलं असला की चांगलं आहे, काही नाही. आणि सगळ्या मुली अजूनही सांगते मी, नाही अहो खूप मुली चांगल्या मुली आहेत, पण काही जणी असं करतात त्यामुळे सगळे मुलींना लोक नावं ठेवायला लागलीत. पण तसं काही नाहीये. तुम्ही बघितलेली मुलगी चांगली असू शकेल, ते तर तुम्हाला शंका आहे म्हणून म्हटलं. आणि नाहीतरी नीट आपण एन्क्वायरी करायची, त्यांचं बॅकग्राऊंड वगैरे बघायचं, म्हणजे तुम्हाला शोभेल, तुमच्या घराला सूट होईल असं आहे ना, हे बघायला पाहिजे. आणि एक मी सांगू तुम्हाला, आपण किती सगळं बघितलं तरी बऱ्याच गोष्टी एका छताखाली राहायला लागल्यावर कळतात. माझे मैत्रिणीचे मुलीचं सांगते, तिचं जरा उशिरानं लग्न झालं. अगदी कॅरियरिस्टिक होती ती. अमेरिकेत बरीच वर्ष होती, पण अमेरिकेत होती तरी ती स्वतःचं स्वयंपाक पाणी स्वतः करून खायची. सारखं असं बाहेरचं पॅक्ड फूड खायचं आणि तिला आवडत नव्हतं. आणि नंतर ती इंडियात आली 1-2-4 वर्षापूर्वी. आली की तिला तिथे तिचा क्लासमेट होता, तो भेटला. त्याचंही लग्न झालं नव्हतं, तोही दुसऱ्या कंट्रीजमध्ये होता. मग दोघांनाही वाटलं आपण लग्न करावं. दोघांही घरात विचारलं, कोणाकडनंही काही ऑपोजिशन नव्हतं, तयार होते दोघांचेही पेरेंट्स. झालं लग्न. लग्न झाल्यावर काय झालं, ते मुलाला सवय सारखं सकाळी तरी पॅक्ड बाहेरचं जंक फूड खायचं, दुपारला हॉटेलमधनं मागवायचे आणि तर काही उरला की तसं फ्रीजमध्ये ठेवायचं, रात्रीला खायचं. ह्या मुलीला सवय होती ताजं ताजं करून खायची, काही असू देत ताजा करून खायची. मग एवढ्यासाठी ते वेगळं व्हायचं, सेपरेट व्हायचं, इथेपर्यंत आलं. पण नंतर आम्ही त्यांना सांगितलं असं करू नका, म्हणजे माणसांवर तिचाही काही प्रॉब्लेम नव्हता, माणसं चांगलीच आहेत म्हणत होती, त्रास काही नव्हता. मग म्हटलं तुझं तू करून खा ना, त्यांचं ते आणून खाऊ दे, ते काही तू करताना विचार त्यांना खाणार का दे. मग असंच चालू झालं. तिनं पहिल्यांदा आपल्यासाठी उपीट पोहे केला, की नवऱ्याला आणि सासूला द्यायला लागली. त्यांनाही गरम गरम खायला लागलं. नंतर तिनं आता बाई लावलेली आहे, दोघंही मिळवतात, व्यवस्थित आहे. त्यामुळे हे काही कुठल्या गोष्टीसाठी त्यांचं जमणार नाही हे काही आपण सांगू शकत नाही. शेवटी ॲडजस्टमेंट ही गरजेची आहे. त्यामुळे आपण मुलांना पण हे सांगायला पाहिजे, लग्न केल्यावर सगळं काही आपल्या मनासारखं होईल असं नाहीये. आपले पार्टनरचं पण आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि एस्पेशली मुली सगळं आपलं घर, आई वडील सगळं सोडून आलेल्या असतात. त्यामुळे त्यांना जरा जास्त समजून घ्यायला पाहिजे. त्यांना जरा अवघड असते खरं त्यात. तोपर्यंत त्या
आई वडिलांचे घरी म्हणजे माहेरी असतात. मग आल्यावर हे घर त्यांचं होते. हे घरासारखं त्यांना ऍडजस्ट करावं लागते का, म्हणजे प्रत्येक घरात काही आपले घरच्या गोष्टी असतात. जेवणाच्या वेळा असतील, उठण्याच्या वेळा, झोपायच्या वेळा वेगवेगळ्या असतात. त्याचे तिला ऍडजस्ट व्हावं लागते. त्यामुळे मी तरी म्हणेन आम्हाला लेडीजांना दोन दोन लाईफ असतात. आधीचं लाईफ एक, नंतरचं लाईफ एक, आणि दोन्हीतही आपण व्यवस्थित ऍडजस्ट होऊन राहणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे तसं काही नाहीये अरेंज मॅरेज म्हणजे काही टिकणार नाही असं. फक्त तुमच्या मनात आले आत्ताचं सगळं बघून, म्हणून काय करा, तुम्ही जरा व्यवस्थितपणे एन्क्वायरी करा आणि लग्न करा. ऑल द बेस्ट.